चॅनल. माझं नाव दिशा आहे आणि मी तुमच्यासाठी दर आठवड्यात एक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ घेऊन येत असते आणि दररोज मी माझ्या चॅनलवरती एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते जिथे मी माझ्या डेली रेसिपी शेअर करते. तर तुम्ही अजूनही हे व्हिडिओज पाहिले नसतील तर लगेच जाऊन चेकआउट करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. तर ह्या आधी मी माझ्या चॅनलवरती साड्यांचं कलेक्शन दाखवलंय, माझ्या वन पीसेसचं कलेक्शन दाखवले. तुम्ही ते व्हिडिओ चेकआउट नसतील केलं तर पटकन जाऊन चेकआउट करा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मेकअप ट्युटोरियल. तर ॲक्च्युली आज मी जाणार आहे माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला. तर आवरतच होते तर म्हटलं की चला तुमच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करा. तर विथआउट डुईंग फर्दर लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. तर मी स्किन केअर केलेलं आहे, म्हणजे मी फेस वॉश केलं आहे आणि मॉइश्चरायझर लावलं आहे. तर बघा माझ्या फेसवरती आता झिरो मेकअप आहे, मी काहीच केलेलं नाही आहे, फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे. आता सगळ्यात आधी आपण अप्लाय करणार आहोत फाउंडेशन. तर इथे मी बीबी क्रीम आणि फाउंडेशन दोन्ही मिक्स करून अप्लाय करणार आहे. तर सगळ्यात आधी घेऊयात फाउंडेशन. तर मी हातावरच घेणार आहे. व्हेरी लेस इट इज. खूपच थोडं घेतली आहे मी क्वांटिटी फाउंडेशनची. आता मी त्यात मिक्स करणार आहे बीबी क्रीम. आता हे दोन्हीही मिक्स करून मी अप्लाय करणार आहे. तर इथे बघा परफेक्ट स्किन टोन तयार झाला आहे माझा. तर हे व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. नेवर फॉरगेट युअर नेक. तर इथे मी स्पंज घेतला आहे. आता त्याने मी हे सगळं व्यवस्थित ब्लेंड करणार आहे. हाताने केलं तरी चालेल. मी टॅप टॅप करून असं ब्लेंड करते. याला कधीच असं ड्रॅग नाही करायचं, असं टॅप टॅप करतच ॲब्झॉर्ब झालं पाहिजे फाउंडेशन स्किनमध्ये. बघा प्रॉपर कव्हरेज येतंय माझ्या स्किनवरती. नेक पण प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं, नेकवरती पण हे फाउंडेशन. मागे माझी बहीण थांबली आहे, आपण तिला विचारूयात हे परफेक्ट ब्लेंड झालंय का. झालंय? आवाज देऊ शकतेस तू? बोल अगं, बोल, लाजते काय. तर इथे बघा व्यवस्थित ब्लेंड झालंय. हे आता थोडंसं याला ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं. 5 मिनिटं वाट बघूयात. मी हा स्पंज यूज केला आहे. हा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतो. तर ह्याला फक्त भिजवून घ्यायचं आणि स्क्वीज करून घ्यायचं आणि मग ह्याच्याने आपल्याला आपलं फाउंडेशन वगैरे मर्ज करायचं आहे. तर बघा व्यवस्थित मर्ज झालेलं आहे. तर मी स्टार्टिंगला मॉइश्चरायझर आणि लिप बाम पण लावलेला, तोपर्यंत ते लिप्स वगैरे हायड्रेटेड होती. बघा फाउंडेशन व्यवस्थित अप्लाय झालंय आपलं. आता मी यूज करणार आहे चिक टिंट. तर तुम्ही पावडर ब्लश पण यूज करू शकतो किंवा आपण लास्टला मग पावडर ब्रशने याला लॉक करू शकतो. तर ज्यांचा ऑलरेडी चबी फेस आहे त्यांनी इथे अप्लाय नाही करायचं फाउंडेशन, कारण ते अजून चबी चबी वाटतं. तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मी हातानेच ब्लेंड करते आता. मी आता हेच टिंट थोडंसं नाकावरही अप्लाय करते.
ब्लेंडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते पॅचेस राहिल्यावरती छान नाही वाटत फेसवरती, त्यामुळे व्यवस्थित आपलं मर्ज करून घ्यायचं, ब्लेंड करून घ्यायचा मेकअप. आपण करणार आहोत आपले आईज. तर त्यासाठी आय शॅडो ब्रश शोधती आहे मी. हा ब्रश लिपस्टिकचा आहे तो. गाईज भेटला मला माझा ब्रश. तर माझी साडी आहे मरून आणि गोल्डन मिक्स. तर इथे मी घेतलंय आय शॅडोचं पॅलेट आणि मी आता अप्लाय करणार आहे गोल्डन, कारण मला पूर्ण मरून आहे तर आणखी रेड वगैरे काही नको टच मला मेकअपमध्ये, त्यामुळे मी आता गोल्डन आय शॅडो अप्लाय करणार आहे. तर यामध्ये आहेत 3-4 शेड्स गोल्डचे. तर मी हा वाला यूज करते, हा वाला. तर मी घेते हे एक्सेस प्रोडक्ट झटकन टाकायचं आणि अप्लाय करायचं. इग्नोर बॅकग्राऊंड नॉईज. छोटा वाटायला लागला माझा एक डोळा. दोन्ही वाटतील आता. दोन्ही डोळे व्यवस्थित छोटे छोटे. ऑलरेडी माझे असे हुडेड आईज आहेत. तुम्हाला माझा आयब्रोजचं पण ट्युटोरियल पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा, मी घरातच आयब्रोज करते. तर बघा इथे मला बघा माझा आय शॅडो परफेक्ट लागलं गेलंय दोन्ही डोळ्यांना. तर झालंय आपलं आय शॅडोचं काम. काजळ खूप जास्त थोडंसं काजळ. तर आता अप्लाय करणार आहे मी मस्कारा. मस्कारा इज माय पर्सनल फेवरेट थिंग. म्हणजे मी बाकी काही यूज नाही केलं तर मी मस्कारा नक्की अप्लाय करते. थोडंसं खाली पण अप्लाय केलं. बघा गाईज माझं मस्कारा लावून झालाय. लगेच डिफरन्स जाणवेल तुम्हाला डोळ्यांमध्ये. थोडंसं रिअप्लाइंग. आता मी हे थोडंसं इनर कॉर्नरला पण अप्लाय करेन, त्यांच्याला असा ग्लॅम लुक येतो. झालंय हे काम. आता यूज करणार आहे हायलायटर.
तर हायलायटर मी हातानेच लावते, थोडंसंच यूज करणार आहे. म्हणजे हायलायटर फक्त हाय पॉईंट्सवरतीच लावायचं, जसं की नाक, चीक आणि थोडंसं फोरहेडवरती. तर मी दाखवते तसं लावायचं. स्किन अशी मस्त शायनी आणि चमकते आपली जेव्हा आपण हायलायटर यूज करतो. तर ट्राय करून बघा ही ट्रिक. आता इथे माझा मेकअप ऑलमोस्ट डन झाला. आता मी फक्त लिपस्टिक अप्लाय करणार आहे. तर लिपस्टिक मी मरूनच लावणार आहे. ती माझी फेवरेट लिपस्टिक आहे आणि ती सगळ्याच स्किन टोनवरती परफेक्ट जाते. मी ट्राय करू शकता, सगळ्याच स्किन टोनवरती परफेक्ट जाते ही लिपस्टिक. तर बघा, थोडंसं डार्कच ठेवलं आहे मी, कारण माझी मरून साडी आहे तर त्याच्यावरती थोडीशी हेवी लिपस्टिकच छान वाटणार. झाली आहे माझी लिपस्टिक लावून. तर कशी वाटते तुम्हाला लिपस्टिक, मला कॉमेंट्समध्ये सांगा. आता मी थोडंसं ग्लिटर करणार आहे माझ्या आय शॅडोवरती. मगाशी जे मी लावलेलं ते थोडंसं गोल्डन कलरमध्ये होतं, प्लेन गोल्डन होतं. ह्याच्यामध्ये थोडेसे क्रिस्टल्स आहेत, तर त्यामुळे मी हे मला थोडंसं अप्लाय करते. ग्लिटर नॉट क्रिस्टल. त्यामध्ये थोडंसं असं ग्लिटर आहे. मम्मी म्हणते मधलं आडवा माणसाला पाड मग. माझी बहीण आली आहे पुन्हा, सारखं येऊन डिस्टर्ब करते ती. भोळीच आहे जराशी, कळत. मी आत्ता अप्लाय करणार आहे पावडर्ड ब्लश. मगाशी मी लावलेलं, आता मी त्यालावरती फक्त थोडंसं असं सेट करण्यासाठी हे ब्लश यूज करते. तर हा ब्रश यूज करते मी. घ्यायचं पावडर ब्लश, थोडंसं झटकायचं आणि अप्लाय. थोडंसं नाकावरती पण अप्लाय करते. आता मी यूज करते हायलायटर. हे आहे पावडर्ड हायलायटर. आता मी हे पावडर्ड हायलायटर लावते. बघा, लगेच तुम्हाला फरक जाणवेल. थोडंसं गालावरती, थोडंसं या गालावरती. दिशा पडदा नीट कर गं. थांबा, शी इज डिस्टर्बिंग मी गाईज. थोडंसं इथे लिप्स. परफेक्ट. आता मी लावणार आहे टिकली आणि मग झालाय आपला मेकअप रेडी. तर झालाय आपला लुक कम्प्लीट. आता मी फक्त टिकली अप्लाय करते. तर मी इथे माझ्याकडे खड्यांची टिकली नाही आहे, त्यामुळे प्लेन ब्लॅक टिकली लावते. आणि मग झालाय आपला लुक रेडी. तर हेअर्स मी ओपनच ठेवेन. मोस्टली मी एक्स्ट्रा काही करणार नाही आहे हेअर्ससाठी, कारण साडीच खूप हेवी आहे, तर त्यामुळे एक्स्ट्रा काही गरज नाही आहे मला केसांना वेगळं काही सेट करण्याची. तर असा झाला आहे माझा लुक. तुम्हाला कसा वाटला हा माझा लुक, मला कॉमेंट्सवर बघा. असा आहे हा लुक. मस्त
मरून लिप्स शेड आहे. मस्कराही परफेक्ट लागला आहे आणि मी आयब्रोज फील वगैरे काही केलेलं नाही आहे, नॅचरलच ठेवणार आहे मी. तर कसं वाटलं तुम्हाला लुक मला कॉमेंट्समध्ये. तर असा झाला आहे माझा लुक कंप्लीट आणि हा होता माझा मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ. आणि मी आता कंप्लीट लुक झाल्यानंतर साडी नेसून झाल्यानंतर फोटोज आणि व्हिडिओ लास्टला टाकेन. तर ते बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा मेकअप लुक कसा वाटला आहे. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.